एका आश्रमामध्ये दोन सेवक होते आणि त्यांचं नेहमीचं रोज काम चालू होतं. मंदिर बांधण्याचं काम चालू होतं. एक सेवक जो आहे तो दुसऱ्या सेवकाला म्हणतो, अरे आपण इथे आश्रमात येऊन काय करतोय? त्यापेक्षा आपलं बाहेरचं जीवन बरं होतं. इथे आपण साधे विटा माती सिमेंट लावत बसलोय. किती घाम किती कष्ट करावे लागतात आपल्याला, त्यापेक्षा आपलं बाहेरचं जीवन ऍटलिस्ट सुखी तरी होतं. त्यावेळी दुसरा सेवक म्हणतो, अरे मी विटा नाही लावत आहे, मी मंदिर बांधतोय. आणि कशासाठी बांधतोय? माझ्या देवासाठी मी मंदिर बांधतोय. त्यामुळे इथे मला कष्ट होत नाही, इथे मला त्रास होत नाही, इथे माझा घाम गाळला गेला तरी जो घाम गाळला जातोय तो परमेश्वरासाठी गाळला जातोय. मग पहिलं चिडून म्हणतो, अरे दोघही सेमच काम करतोय, दोघही आपण विटाच तर बांधतोय, विटाच तर लावतोय. आणि दुसरा म्हणतो, अरे विटा जरी लावत असलो तरी तुझ्या आणि माझ्या बघण्यात वेगवेगळा फरक आहे. तू फक्त एक साधं काम म्हणून त्याला बघतोय आणि मी आपण मंदिर बांधतोय, काहीतरी पवित्र काम इथे करतोय, पवित्र सेवा करतोय या भावनेने बघतोय. त्यामुळे कुठेही गेलं आणि काम बदललं तरी तुम्हाला जे हवंय किंवा जे सॅटिस्फॅक्शन हवंय ते मिळेलच असं नाही. पण तुमचा त्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर खरं सुख किंवा खरा आनंद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही.